हाय हॅलो नमस्कार. हा व्हिडिओ फ्रॉड अलर्ट आहे. सो फ्रॉड पासून वाचण्यासाठी जो फ्रॉड मला नुकताच कळलाय त्याविषयी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. माझी मैत्रीण म्हणजे अर्थात मुग्धा गोडबोले रानडे, जी अभिनेत्री आहेच आहे, लेखकही आहे. तिच्या बाबतीत हा फ्रॉड झाला आणि तिने फेसबुकवर पोस्टही केलं होतं. तर त्याचे डिटेल्स तुम्ही जाऊन तिच्या वॉलवर वाचू शकता. तर झालं असं होतं की तिला फोन आला. ती रिहर्सलमध्ये होती एका आणि खूप गडबडीत होती. प्रचंड मोठा कार्यक्रम होता, त्या रिहर्सलमध्ये होती. त्यामुळे तिचं सदसद विवेक बुद्धी जागी नव्हती असं आपण म्हणू शकतो. तर तिला एक फोन आला आणि त्याने असं सांगितलं की मी तुमच्या नवऱ्याकडनं पैसे घेतले होते, त्याला मला ते पैसे परत द्यायचे. तर त्यांनी मला असं सांगितलंय, बरं नाव वगैरे घेऊ ना नवऱ्याचं, त्यांनी मला असं सांगितलं की ते पैसे मी तुम्हाला पाठवतोय. तर ती म्हणाली बरं ठीक आहे पाठवा. आणि तो फोन चालू असताना तिला मेसेज आला. तिने तो घाई गडबडीत मेसेज वाचला तर पैसे पाठवलेले होते. बरं त्याने तो मेसेज 2 मेसेजेस होते आणि त्या दोन्ही मेसेजेस मध्ये ते पैसे डिवाइड झालेले होते. तर तिने काही लक्ष दिलं नाही आणि बरं आलेत पैसे बघूया नंतर असं म्हणून ठेवला. त्या माणसाचा परत फोन आला. बरं त्यांनी असं सांगितलं की मी 12,500 घेतलेत तर मी तेवढे पाठवतो. तर मग मेसेज असे आले होते, 2 मेसेजेस आले होते, एक 10,000चा आणि दुसरा 2,500 असण्याच्या ऐवजी 25,000 लिहिलेलं होतं त्याच्यात. सो एक शून्य वाढवलेला होता. म्हणून त्यांनी परत फोन केला आणि त्यांनी असं सांगितलं की अरे 2,500च्या ऐवजी मी 25,000 पाठवले चुकून, तर तुम्ही मला ते रिव्हर्ट करा. त्याच्यावर तिला असं झालं की असं का पाठवलंय यांनी, म्हणून तिने ते मेसेजेस बघितले. तर मेसेजेसमध्ये मी तो स्क्रीनशॉट शेअर करतेच आहे, तो नीट बघा. मेसेजेसमध्ये चुका होत्या, त्यांनी तो ड्राफ्ट केलेला होता मेसेज. ओके, तर त्याच्यानंतर तिने तो फोन ठेवला की तुम्ही फोन ठेवा. तर आधी फोन ठेवला आणि तिला नवऱ्याला फोन करायचा होता. तो माणूस कंटिन्युअस फोन करत होता की तुम्ही फोन चालू ठेवा आणि मला फोन चालू असतानाच पैसे पाठवा, जेणेकरून मला समाधान मिळेल आणि तुम्हालाही कळेल की माझे पैसे मिळाले. तर तो तिला फोनमध्ये गुंतवून ठेवत होता. म्हणजे तिची सदसद विवेक बुद्धी जागी होऊ नये, तिने तो मेसेज नीट चेक करू नये, तिने नवऱ्याला फोन करू नये, यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केला. पण मुग्धाने तो फोन कसा बसा ठेवला. नवऱ्याला फोन केला तेव्हा नवऱ्याने असं सांगितलं की मी असे कुणालाही पैसे दिलेले नाहीयेत, मी कुणालाही सांगितलेलं नाहीये की पैसे तुला दे. तिथे मग तिला असं झालं की म्हणजे हे सगळा वेडेपणा चाललाय. मग त्याचा फोन फ्रँक्टिकली येतच होता. तिने तो फोन घेतला आणि त्याला सांगितलं की हा फ्रॉड आहे, तुम्ही गप्प बसा, असं काही नाहीये, मी पैसे देणार नाहीये. तिने तो फोन ठेवला, बाजूला ठेवला आणि रिहर्सलला लागली की हा फालतूपणा आहे, नकोच आपण लक्ष देऊया. त्याच्यानंतर त्या माणसाने तिच्या नवऱ्याला फोन केला. म्हणजे त्या माणसाकडे तिच्या नवऱ्याचाही नंबर होता. त्याला फोन केला, त्याला सांगितलं की असं असं झालंय, मी पैसे पाठवलेत. तर तिचा नवरा फायनान्सेस मधला असल्यामुळे त्याला खूप सगळं माहिती होतं. त्यामुळे तो म्हणाला हो का, बरं असं झालंय का, मग एक काम करा, तुम्ही मला स्टेटमेंट पाठवा की तुमच्याकडे इतके इतके काय 25,000 तुम्ही मला पाठवलेत, हे स्टेटमेंट पाठवा, तुमचं आधार कार्ड पाठवा, मग मी तुम्हाला पैसे परत देतो. तिथे त्याने फोन ठेवून दिला आणि त्याच्या पुढे काहीही झालं नाही. थोडक्यात मुग्धा यातून वाचली. तो मेसेज नीट बघा. तो मेसेज जनरली आपल्याला बँकेतून मेसेज आला तर VM HDFC, VX ऍक्सिस बँक किंवा असं येतं. तो मेसेज रेग्युलर नंबरवरनं आलेला आहे. तिच्या गडबडीत समजा तिच्या लक्षात आलं नाही. तो मेसेज रेग्युलर खोटा ड्राफ्ट केलेला आहे. त्याच्यात दिसतंय युअर बँक. युअर बँक असं कुठलीही बँक लिहित नाही. त्याच्यानंतर जिथे आपल्याकडे X आणि नंबर असतो तिथे त्यांनी EX लिहिलेला आहे. सो तुम्ही जर हे कम्पेअर केलं ना तर तुम्हाला कळेल की किती काय काय चुका आहेत. पण जेव्हा असा फ्रॉड होतो तेव्हा आपण त्याच्यात इतके गुंततो की आपल्याला कळत नाही की काय चूक होती आपल्याकडनं. ते भयंकर हुशार आहेत. आणि हे असे फ्रॉड मी आधी ऐकले होते, या फ्रॉड विषयी पर्टिक्युलरली, की मी तुम्हाला पैसे पाठवलेत आणि ते एक्स्ट्रा झाले, ते मला परत द्या. लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तिने सुद्धा हे पोहोचवलंय, तिने पोलीस कंप्लेंट केली वगैरे वगैरे. पण खरं सांगू, या अशा बाबतीत जेव्हा सायबर क्राईम होतं तेव्हा पोलिसांकडे जनरली असा मला तरी रिस्पॉन्स आलाय. कारण माझ्या सासूच्या बाबतीत सायबर क्राईम झाला होता आणि पैसे गेले सुद्धा होते. पण तेव्हा मला रिस्पॉन्स असा मिळाला की तुम्ही दुर्लक्ष करा, या लोकांचं काही होऊ शकत नाही.
तर ह्याच्यावर आपण आत्ता काही भाष्य नको करूया, पण मला या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश हाच आहे की हा एक नवीन फ्रॉड निर्माण झालाय. त्याच्यासाठी तुम्ही प्लीज अलर्ट राहा आणि कोणीही कुणाला तरी पैसे दिलेत, मी तुम्हाला पाठवतोय, त्या माणसाला विचारल्याशिवाय कुणालाही पैसे देऊ नका. हे खोटे मेसेजेस आहेत. किंवा आपल्या आईवडिलांना सांगा ज्यांच्याकडे जीपे किंवा असं काहीतरी आहे, कारण सिनियर सिटीजन्स खूप पटकन घाबरतात, खूप पटकन रिॲक्ट होऊ शकतात आणि पैसे पाठवू शकतात. तर हे प्लीज आपापल्या आईवडिलांना सांगा, ज्यांच्याकडे जीपे आहे त्या मुलांना सुद्धा सांगा. त्यामुळे सगळीकडे सांगत सुट्या, जेणेकरून आपण हे तर करू शकतो, आपण हा फ्रॉड असा तर थांबवू शकतो की आपण फसायचं नाही, मी फसणार नाही, माझ्या बरोबरीच्या माझ्या 10 मैत्रिणी मित्र फसणार नाहीत, माझे प्रेक्षक फसणार नाहीत. आपण हा प्रयत्न तर करूया. त्यामुळे मी हा जो फ्रॉड तुम्हाला सांगितलाय, आय होप तुम्हाला तो नीट कळला असेल. मुग्धाची वॉल जाऊन बघा, मी स्क्रीनशॉट शेअर केलेलाच आहे. तर हे सगळं नीट वाचा, शांत ठेवा डोकं, आणि हा असा फ्रॉड स्वतःच्या बाबतीत होणार नाही यासाठी प्रयत्न करा आणि 100 लोकांना हा फ्रॉड सांगा. लेट्स होप, आपण अशी आशा करूया की हे सगळं अशा पद्धतीने तरी थांबेल. आपण फसायला नको आणि कोणीही फसायला नको, आणि या लोकांना पोलीस पकडणार नसतील तर किमान त्याचे हे फ्रॉड्स तरी थांबतील. एनिवे, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हेही कळवा, आणि अशा अनेक गोष्टी मी माझ्या ब्लॉग थ्रू करत असते. तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि फ्रॉड पासून वाचवा स्वतःला. थँक्यू, धन्यवाद.